नमस्कार सगळ्यांना. ओम साईराम. तर बघा इथं तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला आज नेटची पफ स्लीव्स कशी स्टिचिंग करायची किंवा कटिंग करायची ते सांगणार आहे. तर मी इथं पाहू शकता की ह्या स्लीवची जी लेस आहे ती आपण कट न करता कशी जॉईन केली आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा इथं मी स्लीव बाहीचा कपडा कट करून घेतलेला आहे आणि लेस मी साईडला काढून घेतलेली आहे. तर आपल्याला ती अटॅच कशी करायची ते मी खूप सोप्या भाषेत आणि नवीन स्ट्रिकमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर बघा आपल्याला एक्स्ट्रा पपसाठी आपण 3.5 इंच इथं घेतले आहे आणि आपली मेन बाही जी असते बाहीची उंची त्याच्यापेक्षा 1 इंच वरती घेऊन आपल्याला कपडा कट करून घ्यायचा आहे. तर बघा आता आपल्याला प्लेट देऊन घ्यायची आहे छोट्या छोट्या. त्याच्या अगोदर आपल्याला प्लेट देण्यासाठी एक्स्ट्रा कपडा किती घेतला आहे त्याच्यावर खून करून घ्यायची आहे. तिथे दोन्ही साईडला आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत. बघा अशा पद्धतीने. आता आपल्याला ह्याला प्लेट टाकून घ्यायचे आहेत. तर बघा अतिशय सावकाश पद्धतीने आपल्याला छोटे छोटे एकदम प्लेट टाकून घ्यायचे आहेत. जिथपर्यंत आपण एक्स्ट्रा कपडा घेतला होता तिथपर्यंत आपल्याला प्लेट टाकून घ्यायचे आहेत. बघा आपल्या ह्या खालच्या साईडला प्लेट टाकून झाली आहे. तर वरच्या साईडला आपल्याला अपोजिट साईडला प्लेट टाकायच्या. म्हणजे आपण खालच्या साईडच्या प्लेटची ज्या साईडला केल्या होत्या त्याच्या विरुद्ध साईडला आपल्याला वरच्या साईडला प्लेट करून घ्यायची. त्याच्यामुळे पफ हा खूप सुंदर येतो. प्लेटा दोन्ही एका साईडला असल्यानंतर पफ हा छान येत नाही आहे. तर बघा आपल्याला एकदा हे मेन फॅब्रिक आणि अस्तर मोजून घ्यायचं आहे. इथं बघा एक्स्ट्रा थोडं राहिलं होतं तर त्याच्यात आपल्याला अजून एक प्लेट ॲड करून घ्यायची आहे. बघा ॲड करून घेतली आहे मी. मेन आपल्याला आता लेस कशी जॉईन करायची ते बघायचं आहे. तर त्याच्यासाठी बघा मी डबल फूट चेंज करून सिंगल फूट लावलेला आहे कारण हे स्टोनची लेस आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यावर लेस ही उलटी ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई अगदी सावकाशपणे मारायची आहे जेणेकरून आपले जे स्टोन आहेत ते फुटणार नाही आहेत आणि आपली सुई ही स्टोनच्या मधून वाचेल. अशा पद्धतीने आपल्याला हे टिप मारून घ्यायची आहे. स्टोनचा जर ब्लाऊज असेल तर तुम्ही शक्यतो सिंगल फूटचाच वापर करायचा आहे. बघा एक्स्ट्रा कपडा कट करून घेतला आहे. तर आता आपल्या याच्यावर दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई आपल्याला अतिशय सावकाशपणे देऊन घ्यायची आहे. तर बघा ज्या साईडला आपले स्टोन नाही आहेत त्या साईडकडून आपल्याला ही दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. जर तुम्ही लक्ष देऊन बघा अशा प्रकारचे ब्लाऊज शिवताना खूप मेहनत लागते. हे बघा अशा पद्धतीने हे जॉईन झाले आहे. तर आता आपल्याला ह्याला अस्तर जॉईन करायचे आहे जेणेकरून आपले जे बॉर्डर जॉईन केलेले आहे ते दिसणार नाही. तर बघा अस्तर जॉईन करायची मी एक नवीन ट्रिक तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर बघा अस्तर हे आपल्याला मेन फॅब्रिकपेक्षा अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे. तर बघा
आपल्याला आधी अस्तर अर्धा इंच हे दाब टीप देऊन घ्यायचे आहे अस्तरला फोल्ड करून, कारण ही वर्कची लेस असल्यामुळे आपल्याला ह्याला स्लीव्जला या पलटी मारता येणार नाही आहे. त्याच्यामुळे आधी आपण अस्तर फोल्ड करून घेतले आहे आणि आता याच्यावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर आपल्या लेसचा कलर हा गोल्डन होता, त्याच्यामुळे गोल्डन कलरचा धाग्यानेच आपल्याला इथं टिप मारून घ्यायची आहे. तर बघा अगदी व्यवस्थितपणे जिथे आपली लेस अटॅच होते तिथेच अगदी व्यवस्थितपणे अस्तरचा कपडा ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. अगदी हळूवारपणे ही टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपले स्टोन तुटणार नाही आहेत आणि आपल्या स्लीवचा लुक हा खराब होणार नाही आहे. हे बघा हे खूप हार्ड जात होतं. मी अगदी सावकाशपणे ही स्लीव स्टिचिंग केलेली आहे. हे बघा अशा पद्धतीने. इथं बघू शकता तुम्ही, आतमधल्या साईडलाही बघू शकता आपण अटॅच केलेले आहे ते अगदी दिसत नाही आहे. हे बघा आता आपल्याला पूर्ण अशी स्लीव्ज कम्प्लीटली जॉईन करून घ्यायची आहे. जी आपली अस्तरची स्लीव्ज आहे अगदी त्याच्यावर ठेवून आपल्याला हा जॉईन करून घ्यायचे आहे. पफ स्लीव्ज शिवण्याचे बरेच प्रकार आहेत, तर त्यातला हा एक प्रकार मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे. याच्या अगोदरही मी 2-4 प्रकारे पफ स्लीव्जचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत चॅनलवर, ते तुम्ही जाऊन बघू शकता. खूप सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. हे बघा अशा पद्धतीने आपली ही पूर्ण स्लीव्ज तर रेडी झालेली आहे. एक्स्ट्रा जे कपडा होता तो आपण कट करून घेऊयात आता. आणि आपल्याला ह्याला जॉईन करण्याच्या वेळेसच समोरील आकार देऊन घ्यायचा आहे. कोणतीही पफ स्लीव्ज तुम्ही कटिंग करत असाल तेव्हा जेव्हा आपण जॉईन करतो त्यावेळेसच आकार द्यायचा आहे. तर बघा आता आपल्याला ह्याला फिटिंग टाकून घेऊयात. इथं बघू शकता मी तुम्हाला लास्टला याचा ब्लाऊजला अटॅच केलेला फायनल लुकही दाखवणार आहे. इथं बघा आपण फिटिंगची लाईन टाकून घेतलेली आहे. तर तुम्हाला मी स्लीव्ज दाखवते ओपन करून. हे बघा किती सुंदर असा पफ आलेला आहे. याला घातल्यानंतरही खूप सुंदर लुक आलेला आहे या स्लीव्जचा. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी तुम्हाला खूप सोप्या भाषेत स्लीव्ज वर्कची स्लीव्ज असेल तर कशी आपल्याला स्टिचिंग करायची ते सांगितलेले आहे. तर बघा किती सुंदर पफ आलेला आहे. तर बघा आता याचा मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊजचा फायनल लुक दाखवत आहे. तर बघा किती सुंदर असं ब्लाऊज आपलं रेडी झालेले आहे. हे समोरील भागाला कटोरी आणि पाठीमागे बोटने ब्लाऊज आहे. तर याची पूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तर त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि माझे असे छान छान व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा.